और जोर से हालेलुया, हालेलुया, glory be to God for this wonderful morning time. या सुंदरशा सकाळबद्दल प्रभूला गौरव असो. And it's a great privilege that God brought me to this place and to spend the whole day with you and to bring from God's word and also practical suggestions for family. आणि देवाला मी धन्यवाद देतो की पुन्हा या ठिकाणी त्याने मला घेऊन आला याबद्दल. आणि मला ही एक चांगली संधी आहे की कुटुंबासाठी जे देवाचं वचन आहे ते दिवसभरामध्ये घेऊन येण्यासाठी तो मला संधी देत आहे. Whoever came alone, you are going to miss your spouse today. आणि जे आज या कौटुंबिक शिबिराला एकटेच आलेत, आपल्या जोडीदार किंवा जोडीदारीला घेऊन आले नाहीत, ते काहीतरी गमावणार आहेत. Because when it is a family meeting, you have to bring your spouse, then only so many things can be resolved in the light of the word of God. आणि जर हे कौटुंबिक शिबिर आहे तर यामध्ये आपण सर्व कुटुंबासहित यावं, या जेणेकरून या देवाच्या वचनातून आपल्या कौटुंबिक जीवनातील बऱ्याच काही गोष्टी असतील त्याचं निराकरण होणार आहे. And I want you to give, I want to recognize Pastor Jagannath Hirve's vision, which is the root cause for this meeting. आणि आजच्या या मीटिंगसाठी जे काही काय म्हणतो आपण महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे आता Jagannath Hirve. One day I received a call from Pastor Jagannath. आणि एक दिवस मी त्यांना फोन केला. And then he was telling, brother, I have a burden for the people in Kolhapur and Sangli, especially the family. आणि त्यांना सांगितलं की ज्या आपल्या कोल्हापूर सांगली भागामध्ये जे कुटुंब आहेत त्याच्याबद्दल मला थोडंसं ओझं वाटतं. Just 2 or 3 weeks before itself, we were thinking that we want to do something for the family and also for the workplace. आणि त्याच्या अगोदर 1-2 आठवडे आम्ही विचार करत होतो की जे कुटुंब आहेत आणि त्याचबरोबर जे कामाच्या ठिकाणी असणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे. Then I told him that why can't we run a program for around 15 sessions. आणि मग मी म्हटलं की मग आपण 15 जे वर्ग आहेत त्याचं एक सत्र सुरू करायला काय हरकत आहे. So we started it in Kolhapur and also in Sangli. मग आम्ही कोल्हापूरमध्ये त्याची सुरुवात केली आणि मग सांगलीमध्ये सुरुवात केली. In that 15 chapters, त्या 15 अध्यायांमध्ये धड्यांमध्ये today's topic is 1. त्यामधला आजचा जो काही सेमिनार आहे तो त्यातला एक धडा आहे. So he was telling that it is not only for the 30-40 people, let us be a blessing to a bigger number of people. That is why all of you came today. आणि मग आपण जे 30-40 लोक आहेत त्यांच्यापुरतंच हे शिक्षण मर्यादित न ठेवता त्यांच्या सोबत असणारे त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना पण त्यामध्ये सहभागी करून घ्यावं आणि म्हणून आज आपण सर्वांना या ठिकाणी बोलावलं आहे. टाळा वाजवून आम्ही जगन्नाथ हिरवेला आभार मानूया. One person's vision can be a blessing for many people. एका व्यक्तीचा दृष्टांत अनेक लोकांसाठी आशीर्वादाचा बनू शकतो. When you go from here today, जेव्हा आपण इथून जाल आज, have a vision for your family. तुमच्या कुटुंबासाठी दृष्टांत असू द्या. Have a vision for your church. तुमच्या मंडळीसाठी दृष्टांत असू द्या. Have a vision for your village. तुमच्या गावासाठी तुम्हाला दृष्टांत असू द्या. And it is my prayer. आणि ते प्रार्थनेच्या द्वारे Today when we see from God's word and also in a practical point of view, the Spirit of God will minister to us. आणि आज आम्ही देवाच्या वचनामधून आणि प्रत्यक्ष व्यवहारामधून शिकत असताना देव नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करेल. And today if you can find your spouse where he or she is sitting and if you can go and sit with them, it will be good. आणि आज आपण या ठिकाणी अशा प्रकारे बसलेले असताना कदाचित आपण आपल्या जोडीदार किंवा जोडीदारिणी शिवाय किंवा इकडे तिकडे विस्कळीत बसलेला असाल तर आपला जोडीदार किंवा जोडीदारीण कुठे बसलेली आहे ते शोधा. Because many of the topics actually it is not in the preaching but it is in how do you relate with your spouse matters a lot. आणि आजचे जे बरेच मुद्दे आहेत ते संदेशामधून नव्हे पण आपण या ठिकाणी एकत्र बसला असताना एकमेकांशी कशा प्रकारे आपण रिलेट होणार, आपण एकमेकांशी कसं व्यवहार करणार त्याच्यावर आधारित आहे. The Bible gives us guidance. पवित्र शास्त्र आपल्याला मार्गदर्शन देतं.
but you have to work out with your spouse every day. आणि दररोज ते आपल्याला त्याप्रमाणे कृती करायची आपल्या जोडीदाराबरोबर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Very good. खूप छान. May God bless us, may God lead us today that we will understand the very purpose of marriage and work and also our ministry. आणि देव तुम्हाला विशेष प्रकारे आशीर्वादित करो, मार्गदर्शन करो आणि कुटुंबाचा जो उद्देश आहे तो आज आपल्याला समजून येऊ. The first institution God brought is the family. पहिली संस्था कोणती जर सुरू झाली असेल तर ते कुटुंब आहे. So God created family देवाने कुटुंबाची निर्मिती केली. and God gave work to people देवाने लोकांना काम दिलं and also God wants us to reflect His character with others, that is ministry. आणि मग ते त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या सेवा कार्यामध्ये आपल्याला प्रगट करायचं आहे. So family, कुटुंब आहे, work, काम आहे, ministry. सेवा. Family, कुटुंब and work काम आहे and ministry. आणि सेवा. Okay, I want you to repeat with Jagannath. आणि माझ्या पाठीमागून तुम्ही म्हणा, कुटुंब आहे, काम आहे आणि सेवा. Hallelujah. हालेलुया. This triangle has to be in place. आणि हा जो त्रिकोण आहे तो त्या ठिकाणी असण्याची गरज आहे. If there is a problem with any one of this area, then you will have problem with all other areas. आणि जर एखाद्या क्षेत्रामध्ये काही अडचण आली तर बाकीच्या सगळ्या क्षेत्रात अडचण येणार. And today, let me start with a story which happened in our life so that your attention will be there and you will know that we all are common people. आणि आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जी काही एक गोष्ट घडली ती तुम्हाला सांगेन म्हणजे तुमचं लक्ष इकडं वेधून राहील. Many of you know that I was working in cyber. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की मी सायबर मध्ये काम करत होतो. 8 years I was working and after that I went into full time and I am in full time for 22 years. आणि 8 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर मग पूर्ण वेळ सेवेत मी गेलो आणि जवळजवळ 22 वर्ष मी आता पूर्ण वेळ सेवा कार्यात आहे. I came to Kolhapur as a bachelor boy, 23 years old. आणि 23 वर्षाचा एक तरुण अविवाहित मुलगा म्हणून मी कोल्हापूरमध्ये आलो. And Kolhapur has lot of memories for me because 2 of my daughters were born here. आणि कोल्हापूरच्या बऱ्याच आठवणी माझ्या जीवनात आहेत कारण माझ्या 2 मुलींचा जन्म इथं झाला. आणि मी मराठीमध्ये पण संदेश देऊ शकतो. त्यांनी म्हटलं सगळ्यांना प्रयोग व्हावे म्हणून आता इंग्लिशला बोलायला लागेल. तुम्हाला समजलं हे सगळं? And when I was in Rajarampury 13th lane, 13व्या गल्लीत राजारामपुरीमध्ये राहत असताना we were in a rented house there. भाड्याच्या घरात राहत होतो. Kolhapur itself I stayed in 4 houses. आणि कोल्हापूर एवढ्या वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये 4 घरात राहावं लागलं मला. This was the 3rd house. आणि हे 3रं घर होतं. And my wife and myself and the first daughter was around 3 years. आणि मी, माझी पत्नी आणि पहिली आमची मुलगी 3 वर्षाची होती. So we were there and then one day I wanted to help my wife in the kitchen. आणि आम्ही त्या ठिकाणी असताना मला किचन मध्ये माझ्या पत्नीला मदत करायची होती. And I like peanut butter. आणि मला जो शेंगदाण्याचं बटर आहे ते मला आवडतं. So what I did, I will go with the kitchen and then I will help with that. She was cooking something. Then I wanted to really start, helping her by making hot the groundnuts. आणि मग मी पत्नी माझी त्या ठिकाणी किचन मध्ये स्वयंपाकाचं काम करत होती आणि मी त्या ठिकाणी शेंगदाणे गरम करण्याचं थोडंसं काम करत होतो. So and I made it very hot. मी ते जरा बरंच गरम केलं. So how do they make a peanut butter is that they make it hot and then it will become very crispy and then mix it and then add some salt and then add some oil and then you can make it. आणि मग शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर मग ते जरा कुरकुरीत असे होतात आणि मग ते मिक्सर मध्ये घालायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मग तेल घातलं की ते बटर होतं. Don't think that I am a good cook. I know only that. तुम्ही असं समजू नका की मी चांगला स्वयंपाक करतो, मला फक्त तेवढंच माहिती आहे, बाकी काही जास्त माहिती नाही. Maximum I can cut some vegetables and give her nothing more, or I can make noodles. आणि भाज्या कापून देण्याचं काम करू शकतो किंवा जास्तीत जास्त नूडल्स बनवू शकतो. So here I just made hot groundnuts. आणि इथं आता ते शेंगदाणे मी भाजले गरम गरम. Then immediately I took the mixie. आणि मिक्सर मी घेतला. And I was trying to put that hot groundnuts into the mixie. आणि भाजलेले जे गरम गरम शेंगदाणे आहेत ते मिक्सर मध्ये घालणार होतो.
And immediately my wife said, no, don't do that. आणि मग लगेच माझी बायको म्हणाली नको 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 त्याच्यात घालू नका. When we go to kitchen, we have no kitchen, brain. आणि पुरुष जेव्हा किचन मध्ये असतात त्यावेळेस पुरुषांना किचनचं बुद्धी काही नसते. Because he knows that if you put hot groundnut into the mixer, it will get jammed. आणि जर का गरम गरम शेंगदाणे मिक्सर मध्ये घातले तर त्याचा गट्टा होणार, जाम होणार त्यामुळे मिक्सर. And also it has a rubber, beading, everything will get melted. आणि त्याच्यामध्ये रबर असतो मग ते मग वितळून जाईल त्यामुळे. So this mixie was gifted to her by her mother. आणि हा मिक्सर आहे तो त्यांच्या आईने त्यांना बक्षीस दिलेला होता. So she is so bothered that the mixie will get spoiled and this मूर्ख माणूस say what करायला लागला म्हणून. आणि त्यांना कशाची काळजी होती, त्यांच्या आईने दिलेला जो मिक्सर आहे तो मिक्सर हा माणूस खराब करून टाकणार याची त्यांना काळजी होती. But for me, I am so happy because I am helping my wife in the kitchen. आणि मला कशाचा आनंद होता तर मी माझ्या बायकोला किचन मध्ये मदत करते याचा. And that's all the BP went up. आणि मग याच्यामुळे माझं बीपी वरती गेलं. Me as a man, I am coming to the kitchen and I am helping you. You don't have any reverence. आणि मी पुरुष असताना तुला किचन मध्ये मदत करत आहे, तुला काहीच पुरुषांचा सन्मान नाही. I switched it off. मी बंद केलं मिक्सर And then I went to the bedroom. आणि मग मी बेडरूम मध्ये गेलो. And I didn't do anything after that. मग त्यानंतर मी काहीच केलं नाही. She is bothered about the mixie and her mother's gift. आणि ती आपल्या मिक्सर तिच्या आईचं बक्षीस त्याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. Then men has good tactics. What is the tactics? Almost run. आणि मग पुरुषांकडे एक त्यांचं ते गुपित आहे की काय की गप्प बसणे. That's all. One day I didn't talk to her at all. मग पूर्ण एक दिवस मी काहीच बोललो नाही तिच्याशी. And she will give me food like a dog and I will eat like a dog and go. जसं कुत्र्याला जेवण ठेवतात तसं ती कुत्रा जेवण ठेवायची आणि मग मी तसं त्याप्रमाणे कुत्र्यासारखं मी खायचं. And one day it went. एक दिवस गेला. I will come and play with my daughter and then go to office. मी माझ्या मुलीबरोबर खेळायचो आणि मग माझ्या ऑफिसला जायचो. Then it went to second day. मग दुसरा दिवस गेला. And then it went to third day. आणि तिसरा दिवस गेला. What is the problem? काय समस्या? Just a hot mixie and some peanut. आणि फक्त ते गरम शेंगदाणे आणि ते मिक्सर. So it made us not to talk to each other for 3 days. आणि त्याचं हेच कारण झालं की ज्यामुळे 3 दिवस आम्ही एकमेकाशी बोललो नाही. She is also right. त्या पण बरोबर आहेत. Because the mixie will get spoiled and that is a reality. आणि कारण ते मिक्सर खराब होईल ही सत्यता आहे. I am also correct. मी पण बरोबर आहे. Because I wanted to show my life better, show my love. But what is this, the 1,500 rupees, 2,000 rupees mixie? What is the big problem? आणि मी माझं प्रेम दाखवायचा प्रयत्न करत होतो पण ते 1,000-2,000चं जे मिक्सर आहे त्याचं तिला पडून राहिलं होतं. What is the end result? त्याचा शेवटचा परिणाम काय? कुत्रासारखं जेवण, कुत्रासारखं खायचं. So 3 days it was hell in the family. आणि 3 दिवस जणू काही कुटुंबांचं नरकासारखं झालं होतं. And some of you, the way you smile, you say that आमच्या घरसारखं वाटतं रे. आणि आपल्यापैकी काही लोक हसून त्याद्वारे दाखवत आहे की आमच्या घरात पण असंच असतं. That is a family issue. ही कुटुंबाची समस्या असते. A small trigger point can make the division among the family for so many days. आणि अगदी लहानशी काहीतरी अशी गोष्ट असते की ज्याच्यामुळे अनेक दिवस काहीतरी समस्या निर्माण होतात. Even now, whenever I eat peanut butter, I remember that. आणि आता सुद्धा ते पीनट बटर खात असताना तो प्रसंग मला आठवतो. It happened almost 27 years back, 24 years back. आणि 24 वर्षापूर्वी ही घटना घडली. And it is, for me, it is as if it happened yesterday. आणि मग मला अजूनही वाटतं की ही घटना जणू काही कालच घडली. And many of us who are seated here, actually some incidents which happened in our life, it is very fresh in our hearts. आणि आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात काही अशा घटना घडलेल्या असतात की ज्या रोज आपल्यासाठी ताज्या असतात. That will be the key for the division in your family. आणि या अशा काही गोष्टी असतात त्या कुटुंबामध्ये विभाजन होण्याची त्या किल्ली असतात. That will be the trigger point for every time you do something, something will come up in your mind. आणि त्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव करून देणाऱ्या गोष्टी असतात. So that will have sequence of efforts in so many other decision making. आणि मग पुढे जे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही निर्णय घेणार आहात त्याच्यावरती या सगळ्या घडलेल्या गोष्टींचा परिणाम घडतो. And I pray that today God will minister to us. आणि मी अशी प्रार्थना करतो की देवाने तुमच्यामध्ये आज कार्य करावं. And afternoon we have a very special question and answer session.
दुपार नंतर प्रश्नोत्तराचा वेळ असणार आहे. And today I believe that, today I will be ministering through the word, and also I want to listen from your life so that we can minister back to you. मी वचनातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, पण तुमच्या जीवनातून देखील मला शिकायचं आहे की ज्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या पुढे करता येतील. And we have got around 14 questions. आणि जवळजवळ 15 प्रश्न आपल्याकडे आहेत. And a few questions I will read it so that you can have more questions, and if you write and give it to Santosh Sutta, I will answer it in the afternoon session. आणि काही प्रश्न मी वाचत आहेत, पण तुम्ही जर दुपारपर्यंत संतोषकडे प्रश्न दिले तर त्याच्यावरती आपल्याला विचार करता Some of these questions we got will be answered when I am preaching itself. आणि काही जे प्रश्न आहेत ते आज संदेश देत असताना त्याचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत. But some of the questions I will take separately. I will answer it along with my wife in the afternoon. आणि दुपार नंतर काही प्रश्न आहेत ते मी माझ्या पत्नी सोबत त्याच्यावरती दुपार नंतर विचार करणार आहोत. Question number 1. पहिला प्रश्न I आहे, am unable to accept the person whom I married. मी ज्या व्यक्तीबरोबर लग्न केलं त्या व्यक्तीला स्वीकारणं मला कठीण जात आहे. What to do? काय करू? And second question. दुसरा प्रश्न, We both are having different liking. आम्हा दोघांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. And we have decided to do our own thing in our own way because we don't get along. कारण आम्ही एकत्र राहू शकत नाही किंवा एकत्र करू शकत नाही, कारण आमच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत म्हणून आम्ही वेगवेगळं आपापलं करण्याचं ठरवलं आहे. Is it correct? हे बरोबर आहे का? And sometimes our conflict goes to many days. आमचा जो वादविवाद आहे तो बरेच दिवस चालतो. And our children are affected. आमच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. What to do? काय करू? And I have a doubt about my spouse. माझ्या जोडीदाराबाबत मला संशय आहे. तो दुसरा घर बांधला काय असा? त्याने दुसरं घर वगैरे काय केलं का? Okay, so now I have a doubt with my spouse. I am unable to overcome it. How to handle it? आणि माझ्या जोडीदाराबद्दल मला संशय आहे, त्यावरती मी कसा विजय मिळवायचा? I am struggling with my secret sin. माझे गुप्त पातकांबद्दल मी झगडा करत आहे. And I want to come out of it. What to do? मी त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, त्याबाबत मी काय करू? My spouse is having another relationship. What to do? माझ्या जोडीदाराचं कुणाबरोबर तरी वेगळे संबंध आहेत, मग मी काय करू? And we are struggling with the financial debts and how to handle it. आमचे जे आर्थिक कर्ज आहेत त्याबाबत आम्ही कसं त्या ठिकाणी ती गोष्ट हाताळायची? And my spouse doesn't share the work with me, and I am overloaded and I am struggling. What to do? माझा जो जोडीदार आहे तो माझ्या कामात मदत करत नाही, त्यामुळे मला फार त्रास होतो. याच्यातून मी कसं बाहेर येऊ? And all my friends and family, they have their own house and vehicle, and we don't have, and we are so confused. What to do? आणि आमचे सगळे नातेवाईक त्यांच्याकडे घर गाडी सगळं आहे, पण आमच्याकडे नाही. मग याच्यामध्ये आम्ही कसा मार्ग काढायचा? And my parents want me to study medical, and I want to be a teacher. What to do? माझ्या आईवडिलांची इच्छा आहे की मला मेडिकलला अभ्यास करायचा आहे, पण मला शिक्षक व्हायचंय. मग काय करू? My employer puts lot of workload on me, and I am struggling. What to do? माझा मालक माझ्यावरती बरंच काम टाकतो, मग मी काय करू या सगळ्या अधिक कामामुळे? I had an affair before marriage. Now also I am struggling. What to do? लग्नाच्या अगोदर माझे प्रेम संबंध होते आणि त्या गोष्टीमुळे आताही मी त्रस्त आहे. यामध्ये काय करू? My parents are controlling me, and I have arguments, and I don't know how to handle it. What to do? माझे आई वडील माझ्यावर नियंत्रण ठेवतात आणि मग माझा त्यांच्याबरोबर वाद होतो. ही गोष्ट कशी मी हँडल करू? And me and my spouse are from two different faiths. माझी पत्नी आणि मी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे आहोत. मग आम्ही काय करू? And in our house we have conflicts because of that, and how to handle it. आणि या कारणामुळे आमच्या कुटुंबामध्ये वादविवाद होतात. ही परिस्थिती कशी हाताळावी? Hallelujah. हालेलुया. Now if you have more questions than this, please write and give, and I'll answer it in the afternoon. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण लिहू शकता आणि ते देऊ शकता संतोषकडे. दुपारी आपण त्याच्यावरती विचार करू. This one day retreat, Santosh and team, they are providing lunch also,
And that one reason is that you won't worry about cooking, but you will spend the whole day here and get your questions cleared and go home safely, happy. आणि आजचा पूर्ण दिवस आपल्याला इथं घालवायचा आहे. दुपारच्या जेवणाची काही काळजी करू नका. दुपारच्या जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि या एक दिवसाच्या मार्गदर्शनामधून आपण जे काही उत्तम ते घेऊन जावं. Why God created man and family? देवाने मनुष्य आणि कुटुंब का निर्माण केलं? Please turn with me to the book of Genesis. कृपा करून माझ्यासोबत उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जाऊया. Chapter 3 तिसरा अध्याय and verse 8. आणि 8वं वचन. Genesis chapter 3 verse 8. उत्पत्ती याचा तिसरा अध्याय आणि 8वं वचन. मराठीमध्ये वाचा. यानंतर उत्पत्ती 3:8. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. Glory be to God for this wonderful word. या सुंदर वचनाबद्दल देवाला गौरव असो. Why God created you and me? देवाने तुम्हाला आणि मला का निर्माण केलं? The first and foremost reason is that He want to have a conversation with you and me. आणि पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण आहे की आपल्या बरोबर संभाषण करणं. And another beautiful word is there, 18, the previous chapter, second chapter, verse 19. आणि त्याच्या अगोदरचा दुसरा अध्याय त्यामधील 19व वचन बघा. वाचतो आपल्यासाठी. उत्पत्ती 2:19. परमेश्वर देवाने सर्व वन पशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याकडे ते त्याने नेले. What a wonderful word. The God who created the whole world and universe, He created something and then He brings it to Adam and then He is saying that what He is doing, He wants to see. आणि देवाने सर्व निर्माण केलं आणि ते त्या ठिकाणी त्याने मानवाकडे नेलं आणि मानव त्या बाबतीत काय करतो हे देवाला पाहायचं आहे. God and man had a good relationship. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये खूप चांगला नातेसंबंध आहे. We all buy gifts for our children, right? आणि आपली लेकरं आहे, आपल्या लेकरांना आपण एखादं बक्षीस आणतो. So when you give the gift to the children, जेव्हा ते बक्षीस लेकरांना आपण देतो, as a father and mother, आई वडील या नात्याने, so you just see from outside how they open it and what is their face expression. आणि आपण लांबून बघतो की ते कशा प्रकारे उघडतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती काय भाव दिसतात. That is the beauty that as a parent you enjoy with your son or daughter. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी यांच्याकडे ते बघण्याची जी त्या बघण्यामध्ये असणारी सुंदरता ती तुम्ही अनुभवता. The same way God did the whole world and then He was doing it with Adam. आणि अशाच प्रकारे देवाने हे सगळं जग निर्माण केलं आणि आदामाच्या हवाच्या बाबतीत देव अशाच प्रकारे पाहत आहे. This is very good. आणि हे अतिशय सुंदर आहे. Now I want to ask a question to you. आणि आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. Did you talk to the same God today? आणि त्या देवाबरोबर जो तोच देव आहे त्याच्याबरोबर तुम्ही तसं बोलता का? Today morning how many of you read the Bible? आज सकाळी तुमच्यापैकी किती लोकांनी पवित्र शास्त्र वाचलं? Many people do not have your hand up. आणि बऱ्याच लोकांचे हात वरती नाहीत. आता जवळचा माणूसला बघा, जवळ कोण आहे त्यांना बघा. शेजारच्या व्यक्तीला आपण बघू शकता. त्यांना विचारा, बायबल वाचलं नाही काय? पवित्र शास्त्र वाचलं नाही का? काय लोकांना लाज वाटते. Some of you feel so uncomfortable. काही लोकांना बरंच अस्वस्थ वाटतं. If you want to have a relationship with God, read His word. जर देवाबरोबर आपल्याला नातेसंबंध ठेवायचा असेल तर त्याचं आपल्याला वचन वाचायला पाहिजे. Now let me give you a good example. Not good example, bad example. एक वाईट उदाहरण आपल्याला मी सांगू इच्छित आहे. I'm in the ministry, you all know. आणि मी सेवेत आहे, आपल्याला माहिती आहे. When I was in Bihar one day, एक दिवस मी बिहारमध्ये असताना morning I got up सकाळी मी उठलो and I did a wholesale prayer. आणि wholesale prayer. Wholesale, now you get from shop. अच्छा. त्यांनी त्या ठिकाणी होलसेल प्रार्थना करायला सुरुवात केली. You know what is wholesale prayer? आणि होलसेल प्रेयर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? Lord, I commit everything. Amen. तेव्हा मी सर्व तुझ्या हातात सोपवतो. आमेन.
याला होलसेल प्रेयर म्हटलंय. Because in one word you finish all your prayer. आणि एका शब्दात तुमची सगळी प्रार्थना संपवली. So I also did the same wholesale prayer. आणि अशाच प्रकारे एका शब्दात संपवण्याची प्रार्थना म्हणजे होलसेल प्रेयर मी केली. 5 seconds I finished my prayer. 5 सेकंदात माझी प्रार्थना संपली. I didn't read the Bible. मी काही पवित्र शास्त्र वाचलं नाही. I took the bag, मी बॅग घेतली, going for ministry. सेवेला चाललोय. Then I was coming down in the steps. जेव्हा पायऱ्यावरून मी खाली येत होतो, आतमधून एक शब्द आला, मूर्खा कुठं निघाला. मग आतून एक शब्द आला की मूर्खा तू कुठं चाललेला आहे. So I said, Lord, I'm going for ministry. आणि मी म्हणालो, होय देवा, मी सेवेसाठी चाललोय. अरे, I created you to talk to me. अरे, मी तुला माझ्याशी बोलण्यासाठी निर्माण केलं. I wanted to spend time with you. I want to listen to you. I want to hear you. I want you to hear me. आणि मी तुझ्या बरोबर वेळ घालवावा, तुझ्याशी बोलावं आणि तुझं ऐकावं. When you pray, जेव्हा तू प्रार्थना करतो, you are talking to God. देवाबरोबर बोलत असताना, When you read Bible, जेव्हा पवित्र शास्त्र वाचता, you are hearing God. तुम्ही देवाला ऐकता. त्यांच्या मागे बोला. माझ्या मागून बोला. When you pray, you talk to God. When you read Bible, you listen to God. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव तुमचं ऐकतो. जेव्हा तुम्ही वचन वाचता त्यावेळेस तुम्ही देवाचं ऐकता. त्यांच्या मागे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाशी तुम्ही बोलता. जेव्हा तुम्ही वचन वाचता तेव्हा देवाची वाणी ऐकता. Hallelujah. हालेलुया. If you don't have this every day, there is a problem in your family. आणि जर दररोज ही गोष्ट घडत नाही तर तुमच्या कौटुंबिक जीवनात काहीतरी समस्या आहे. You can very well confidently you can tell your neighbor that if you don't do this, you are the problem for your family. आणि तुमच्या जोडीदाराला हे सांगा की जर ह्या चांगल्या गोष्टी घडत नसतील तर तुमच्या कौटुंबिक जीवनात काहीतरी समस्या आहे. No. तुम्ही माझ्या समस्येसाठी, आमच्या कुटुंबाच्या समस्येसाठी तुम्ही कारण आहे. आणि तुमच्या समस्येसाठी तुम्ही, तुमच्या कुटुंबाच्या समस्येसाठी तुम्ही कारण आहे. If you talk to God, जर तुम्ही देवाशी बोलला and if you listen to God, जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं 99% your family problem will be solved. आणि 99% तुमच्या कुटुंबाच्या समस्या सुटतील. Understanding will increase. आणि तुमची समज वाढेल. Correction will happen automatically in your life. तुमच्या जीवनात दुरुस्त्या आपोआप घडत जातील. Hallelujah. हालेलुया. So today you take a decision. आज तुम्ही निर्णय घ्या. Every day प्रत्येक दिवशी I will talk to you, Lord. देवा मी तुझ्याशी बोलत राहीन. Every day दररोज I will listen to you, Lord. मी तुझं ऐकेन देवा. Repeat after me. माझ्या मागून परत म्हणा. Every day प्रत्येक दिवशी I will talk to you, Lord. मी तुझ्याशी देवा बोलेन. Every day प्रत्येक दिवशी I will listen to you, Lord. मी तुझं ऐकेन. Okay, now you hold the hands of the next person and then repeat with him. आणि आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा आणि पाठीमागे म्हणा. या प्रत्येक दिवशी मी ऐकेन, प्रत्येक दिवशी मी ऐकवेन. हा. Hallelujah. हालेलुया. That should be your decision from today. आज तुमचा तो निर्णय असू द्या. If your spouse is going out without prayer and Bible reading, जर तुमचा जोडीदार किंवा जोडीदारीण प्रार्थना आणि वचन वाचण्याशिवाय जर बाहेर जात असतील, you call them, मूर्खा कुठं निघाला. तर तुम्ही जर असं नसेल तर त्यांना म्हणा, मूर्ख म्हणा की तुम्ही कुठं चाललेला आहात. Because I am telling you, because God asked me, you are a fool if you don't pray and if you don't read Bible. आणि जर तुम्ही ते देवाचं वचन ऐकत नाही आणि त्याप्रमाणे चालत नाही, This is the foundation of the family. आणि कुटुंबाचा हा पाया आहे. Your business and your other work and ministry, everything is secondary. आणि तुमचं व्यवसाय, तुमचा उद्योग आणि बाकी सगळं दुय्यम आहे. So what is your decision today? आज तुमचा निर्णय काय आहे? Every day प्रत्येक दिवशी you talk to God everything what you feel. आणि जे काही तुम्हाला वाटतं त्या संबंधात तुम्ही देवाशी दररोज बोलणं. And secondly, दुसरी गोष्ट, you have to listen to His guidance, correction and counsel. आणि दररोज त्याचं जे मार्गदर्शन आहे, त्याच्याकडून असणारी जी काही दुरुस्ती आहे, सल्ला आहे, तो रोज तुम्ही घ्यायला पाहिजे. Everything what God wants to talk to you it is in the Bible. जे काही तुमच्याशी देवाला बोलायचं आहे ते सर्व देवाच्या वचनामध्ये आहे.
So decide today, and that will solve 95% of your family problems. आणि मग त्याबद्दल तुम्ही जर आजच ठरवलं तर तुमच्या कौटुंबिक जीवनातील 99% समस्या त्या दूर होतील. Number 2, दुसरी गोष्ट, God created family to give company for each other. देवाने कुटुंब यासाठी निर्माण केलं की त्यांनी दोघांनी एकमेकांना सहभागिता द्यावी. Chapter 2, Genesis chapter 2 verse 18. आणि उत्पत्ती 2 अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. Who decided? कुणी ठरवलं? God decided. देवाने ठरवलं. So it is very important for us to know God and Adam had a good relationship. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायची आहे की देव आणि आदाम यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. But still God felt that Adam is not complete, he needs an Eve. आणि मग देवाला जरी देवाचे आणि आदामाचे चांगले संबंध होते तरी पण आदामाकडे बघितल्यानंतर देवाला लक्षात आलं की आदाम काही पूर्ण नाही. If husband and wife, if you are sitting together, you look at the other person and tell that without me you are incomplete. आणि जर पती पत्नी तुम्ही एकत्र बसला असाल तर एकमेकांकडे बघून म्हणा की माझ्याशिवाय तुम्ही काही पूर्ण नाही. सांगा. If you don't realize that, जर तुम्हाला त्याची जाणीव नाही झाली, there is not a discussion who is big, who is better. आणि या ठिकाणी कोण मोठं कोण कमी ही चर्चा नाही. But Bible clearly says, man is incomplete without women. आणि पवित्र शास्त्र सांगतं की पुरुषाशिवाय स्त्री ही उणी आहे. This the man should always understand, and the women also should always understand. आणि पुरुष आणि स्त्रियांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. So here you need to really understand that they need company, each other need company. आणि या ठिकाणी म्हटलं की प्रत्येकाला आपल्या सोबतची सहभागिता हवी आहे. I'll just give you one more example. आणखी एक उदाहरण मी आपल्याला देतो. How we have to really work for each other. आणि एकमेकांसाठी आपण कसं काम करायला पाहिजे. Turn with me to the book of Ruth, chapter 1 verse 5. आणि याकरिता आपण रूथच्या पुस्तकाकडे वळूया. आणि Ruth chapter 1 verse 5. पहिला अध्याय 5 वचन मराठीमध्ये वाचा. रूथ फर्स्ट चॅप्टर 1:5. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती यास अंतरले. Here we see a story of Naomi. या ठिकाणी नामीची गोष्ट आपल्याला दिसते. Husband died, पती वारला, son died, both son died, दोन्ही मुलं वारली, and she became alone. That is what Bible records. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ती एकटी बनली. See, brothers and sisters, in every one of our life, that loneliness can come anytime. आणि आपणापैकी अनेकांच्या जीवनामध्ये एकाकीपणा कधी पण येऊ शकतो. That time, Ruth, what was her commitment to her mother-in-law? आणि त्यावेळेस रूथचं आपल्या सासूप्रती काय समर्पण आहे. She didn't leave him. She didn't leave her. तिने आपल्या सासूला मध्ये सोडलं नाही. So she always kept it in mind that I will give company to the family member who is feeling lonely. आणि तिने आपल्या मनात एकच ठरवलं होतं की आपल्या कुटुंबामध्ये जे एकाकी आहेत त्यांना सहभागिता द्यायची. Always be with her, talk to her, comfort her. आणि सतत तिच्या बरोबर राहायचं, तिच्या बरोबर बोलत राहायचं. अशा प्रकारे ती सतत तिच्या बरोबर राहिली. 4th chapter, and there is a word, 15th word. आणि रूथ याचा 4th अध्याय 15 वचन. And last part, if you can just read it, it says that for the daughter-in-law who loves you, who is better to you than 7 sons. आणि त्याचा रूथ याचा 4th अध्याय 15 वचनाचा शेवटचा भाग म्हटला आहे की जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे. Hallelujah. 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 One daughter-in-law becomes more than 7 sons. एक सून ही 7 पुत्रापेक्षा अधिक आहे. Only reason. What is the reason? कारण काय त्याचं? She gave company to the mother-in-law. कारण तिने आपल्या सासूला सहभागिता दिली. Now, brothers and sisters, it is very important that we give company to each other.
आणि आपण एकमेकांना जी सहभागिता देतो ती अतिशय महत्वाचं आहे. Some of you may be telling, brother, how much I took trouble to bring my husband for this meeting. आणि आपल्यापैकी काही जण म्हणाल की ज्या स्त्रिया असतील, ब्रदर या ठिकाणी माझ्या नवऱ्याला घेऊन येण्यासाठी किती मला त्रास झाला हे तुम्हाला काय सांगू. To bring my children to this meeting, it is a very difficult thing. आणि लेकरांना या ठिकाणी घेऊन येणं हे काही सोपं नव्हतं. Why? का? Each other is not thinking how they can give company to each other. कारण त्यांना एकमेकांबरोबर सहभागिता देण्यात वेळ घालवणं हे माहिती नाही. They are failing to understand what is the need of the other person. आणि ते त्या ठिकाणी आपल्या व्यक्तीला आपली गरज आहे याची त्यांना जाणीव होत नाही. Now let me give you a different example so that you will understand what is the need of each other. आणि मी दुसरे एक उदाहरण देतो आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला एकमेकांची का गरज आहे. Now I want to ask all the men a question. मी प्रथम जे पुरुष आहेत त्यांना पहिला प्रश्न विचारतो. What is the topmost need of your wife? तुमच्या पत्नीची सर्वात महत्त्वाची गरज कोणती वाटते आपल्याला? All the men are now scratching their head. जे पती आहेत ते आपलं डोकं खाजवून आले आहेत. Then they are telling, brother, if we know that, why did you come for this meeting? आणि जर ते माहिती असतं तर इथे यायची काय गरज? What is the topmost need of a woman? आणि स्त्रीची सर्वात महत्त्वाची गरज कोणती आहे? Now let me give you a story. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. We have 4 brothers. We have 4 boys. आणि आम्ही 4 भाऊ आहोत. My sister-in-law, my second brother and wife, they were talking in our hall in the night. आणि माझा जो दुसऱ्या नंबरचा भाऊ आहे त्यांची पत्नी ते हॉल मध्ये बोलत होते. We all were sleeping together in a holiday time, all the family gathering. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे कुटुंब एकत्र आलो होतो. सगळे एकत्रच त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस होतो. So in the hall, one side me and my other brother were sleeping, and my second brother and his wife, they were sleeping in one cot, one bed down. हा आणि मग माझा भाऊ आणि आम्ही एका बाजूला झोपलेलो होतो. माझा दुसरा भाऊ त्याची पत्नी एका बाजूला त्या ठिकाणी दुसरीकडे झोपलेले होते. My sister-in-law's leg was, over my brother. आणि माझ्या बहिणीचा जो पाय आहे तो माझ्या भावाच्या पायावरती पडला. And then she started talking. आणि मग तिने बोलायला सुरुवात केली. Night 11:30. आणि 11:30 वाजता रात्री. And then she was talking. आणि ते अशा प्रकारे